मुरगुड येथील मुख्य बाजारपेठेत 27 एप्रिल रोजी 76 वर्षीय विश्वनाथ शिंदे याची हातचालाकीनं फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। रसूल सरताज इराणी आणि सुमित दोईंगडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। शिंदे हे पायी जात असताना आरोपींनी त्यांना गाठून सोनं चोरीला जात असल्याचं सांगत त्यांच्या 2 सोन्याच्या अंगठ्या आणि चेन काढून घेतली। दागिने कागदात ठेवत असल्याचा बहाणा करून हातचालाकीनं ते दागिने लंपास करून आरोपी पसार झाले होते। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आतिग्रे गावाजवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। मुरगुडहून सर्जेराव भाट।